आगामी पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकीकडे भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग होतीये. मात्र दुसरीकडे जे अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीकडून लढण्यास इच्छुक आहेत त्यांच्या पदरी निराशा पडताना आपल्याला पाहायला मिळते. तसंच काहीच जे आहे चित्र आपल्याला प्रभाग क्रमांक 14 मध्ये पाहायला मिळते. एकंदरीत जर आपण पाहिलं तर याआधी प्रभाग क्रमांक 14 मध्ये प्रसाद शेट्टी असतील, त्याचबरोबर उल्हास शेट्टी असतील, त्याचबरोबर नगरसेविका मीनल यादव असतील, यांचा त्या ठिकाणी प्रवेश झाल्यामुळे जे भारतीय जनता पार्टीकडनं इच्छुक होते त्यांच्या पदरी आता निराशा पडलेली आहे. स्वतः दीपा काटे आपल्यासोबत आहे, जे भारतीय जनता पार्टीकडनं लढण्यास इच्छुक होते. त्यांना तसा पक्षाने शब्द देखील दिला होता की तुम्हाला यंदाच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम्ही तिकीट देऊ. मात्र त्यांच्या पदरी आता निराशा पडताना पाहायला मिळते. नेमकं काय प्रकरण आहे त्यांच्याशी जाणून घेणार आहोत. खरं तर इनकमिंग मोठ्या प्रमाणात झाली भारतीय जनता पार्टीमध्ये. तुम्ही इच्छुक होता पक्षाकडनं, पक्षाने तुम्हाला सांगितलं देखील होतं की तुम्हाला आम्ही उमेदवारी देऊ. त्या अनुषंगाने तुम्ही पक्षाचं काम देखील सुरू केलं होतं, अनेक आंदोलनं देखील केली होती तुम्ही. एकंदरीत काय परिस्थिती आहे, काय सांगाल याबद्दल? खरं तर आम्ही नमस्कार, मी दीपा महेश काटे. मी वॉर्ड क्रमांक 14 मधनं इच्छुक उमेदवार आहे. मला आत्तापर्यंत तर असं वाटत होतं, आम्ही आत्तापर्यंत विदाऊट पक्ष काम करत होतो. पण आत्ता आम्हाला जसे ऑफर्स आले, त्या पद्धतीने आम्ही भारतीय जनता पार्टीचा झेंडा घेऊन चालणार होतो. पण काही कारणास्तव आम्हाला तिथून डावललं गेलं. ह्याच्यात फक्त आमचं एकच म्हणणं होतं, की उमेदवारी जी आहे, ही 50-50 असावी. खालनं 2 उमेदवार आहेत, तर वरचेही 2 उमेदवार कन्सिडर केले गेले पाहिजे होते. तर त्या पद्धतीने इकडचं मी महिलांचं नेतृत्व करत होते. त्यांनी या गोष्टीची फक्त दखल घेतली पाहिजे होती आणि काय कारण झालं मला काही माहिती नाही. पण आम्हाला असं डावलल्या गेल्याबद्दल खूप मन जरा थोडंसं दुःखी आहे या बाबतीत. आणि त्यांनी ॲज सच अजून काही असे डिक्लेअर्स केलेले नाही आहेत तिकीटचे ते. पण तरी आम्हाला असं वाटतं, की त्यांनी या गोष्टीचं कन्सिडरेशन घ्यावं. आमचं काम, कर्तृत्व, जनतेचा कौल घ्यावा, की यांनी कसं केलेलं आहे काम. परत आम्ही जनतेशी काय संवाद साधतो, जनतेचं काय म्हणणं आहे आमच्या बाबतीतलं आणि आमचे त्यांच्या बाबतीतली काय निष्ठा आहे. आम्हाला कोणताही पक्ष असला, तरी आम्ही त्याच्याशी निष्ठावानाने काम करू, अशी तर आमची सदैव काय म्हणतात ते इच्छा तर आहे. पण आता ज्या पद्धतीने आमची कामं चालली आहेत, तर त्या पद्धतीने बघूया फ्युचरमध्ये आपल्याला कसा स्कोप मिळतोय, त्या पद्धतीने आम्ही पुढची रणनीती आखू. एकंदरीत तुम्ही पूर्णपणे तयारी केली होती. जवळपास तुमचं भारतीय जनता पार्टी या पक्षाकडनं लढणं देखील निश्चित झालं होतं. मोठी महिलांची फळी देखील तुम्ही उभी केली होती. आंदोलनं देखील केली होती याआधी तुम्ही, जे शहरातले प्रलंबित प्रश्न आहेत त्या संदर्भात. आणि अशातच आता अनेक आयात उमेदवार पक्षात आलेले आहेत, ज्यांच्या विरोधात अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीच्याच पदाधिकाऱ्यांनी संघर्ष केला किंवा त्या भागातल्या नागरिकांनी संघर्ष केलेला आहे. तेच आता पक्षात आलेले आहेत, कसं पाहताय? आता ते पहिल्यापासूनच या क्षेत्रात असल्यामुळे त्यांचा कदाचित नामोल्लेख सारखा होत असावा. आम्ही नवीन जरी असलो, तरीही आम्ही या कार्यामध्ये आम्ही गेले 7 ते 8 वर्ष कार्यरत आहोत. आमचं काम बोलतंय. आमच्या कामाची सगळी विचारपूस व्हावी, असं माझं पक्षश्रेष्ठींना निवेदन आहे. त्यांनी या गोष्टीचं कन्सिडर घेऊन, या गोष्टींमध्ये त्यांनी लक्ष घालावं आणि प्रत्येकाच्या कार्यपद्धतीवरती अनुसरून त्या व्यक्तींना त्यांनी एक चान्स द्यावा, माझी अशी त्यांना विनंती असेल. एकंदरीत आपण पाहतोय अद्यापही भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांची यादी जाहीर झालेली नाही. मात्र ज्यांनी पक्षप्रवेश केलाय त्यांनी गळ्यात थेट भाजपचे पट्टे घालून प्रचाराला सुरुवात केलेली आहे. अशातच काल एक प्रकार घडला प्रभाग क्रमांक 14 मध्ये. काही महिलांनी त्या ठिकाणी जे प्रचार करणारे उमेदवार होते त्यांची अडवणूक केली होती. त्याच्याबद्दल काय सांगाल? प्रथमतः मी या गोष्टीचं एक तुम्हाला हे करते. त्यामधल्या ज्या महिला होत्या, त्या मी स्वतःहून उभ्या केलेल्या नव्हत्या. त्या स्वतःच्या स्वइच्छेने उभ्या होत्या. ज्यावेळेला मला पक्षातून डावललं गेलं, हे त्यांना कळलं, त्यावेळेला त्यांना स्वतःलाही काहीतरी म्हणजे स्वतःच्या स्वइच्छेने त्या म्हटल्या, की "नाही, आम्हाला आमची एक लेडीज हवी होती. आम्हाला वाटत होतं, की दीपाताई त्याच्यामध्ये असाव्यात, पण ते झालं नाही." त्यामुळं ती त्यांची नाराजगी त्यांनी व्यक्त केली. ती त्यांनी कोणत्याही पक्षाबाबतीत नाही, तर त्यांनी फक्त व्यक्तिगतरित्या घेतली, की त्यांचं असं म्हणणं आहे, दोन्ही लेडीज खालच्या आहेत. मग आमच्या इकडची लेडीज का तुम्ही ग्राह्य नाही पकडली? खरंच सांगते त्यांचं म्हणजे एक निरपेक्ष हे होतं, की त्यांनी कोणत्याही पक्षाचा नामोल्लेख केला नाही. ज्या पद्धतीने त्यांना काही आश्वासनं दिली गेली होती, की आम्ही यांना घेऊन चालणार आहोत. त्यामुळे त्यांनी त्यांना प्रश्न विचारला, की जर तुम्ही
असं केलेलं आहे, तर तुमच्या या ह्याच्यामध्ये आमच्या दीपाताई का नाही आहेत? असं जर तुम्ही व्हिडिओ अक्षरशः म्हणजे व्यवस्थित ऐकलात, तर त्याच्यामध्ये फक्त ते एकच बोलतायत, की आमच्या प्रभागाच्या दीपाताई तुमच्याबरोबर का नाही आहेत? आणि तुम्ही आमच्या दीपाताईंचं नाव का नाही सुचवलं? हाच प्रश्न ते त्या उमेदवारांनाही विचारतायत. त्यांनी कोणत्याही पक्षाला विचारलेलं नाही किंवा कोणत्याही पक्षाची अवहेलना केलेली नाही. तुम्हाला पक्षाने विश्वासात घेतलं नव्हतं का? कारण ज्या कॉन्फिडन्सने हे सगळे जे आलेले उमेदवार आहेत, त्यांनी प्रचार सुरू केलाय. मात्र तुम्ही का नाही प्रचार केला? मग तुम्हाला विश्वासात घेतलं नाही का त्यांनी? ॲक्चुअली एक दिवस आधीच ही गोष्ट झालेली होती. ज्यावेळेला आम्हाला सांगितलं गेलं, की तुम्हाला बोलवलेलं आहे या गोष्टीसाठी. त्यावेळेला ॲक्चुअली माझे मिस्टर जे आहेत, हे ते तिथं गेले होते. त्यांनी मला सांगितलं होतं, "मी फोन करेल तेव्हा ये." मी स्वतः प्रचारात होते. मी ग्राउंड लेव्हलला माझा प्रचार करत असते. काही गोष्टींसाठी ते थोडे म्हणजे नेतृत्ववादी करतात. त्यामुळे ते या गोष्टीसाठी पुढं होते. त्यांना बोलवण्यात आलं होतं. त्यांच्याशी बोलणं झालं होतं. पण अचानकपणे त्यांना थोड्या काही गोष्टींसाठी असं सांगितलं गेलं, की तुम्ही थांबा म्हणून. तर थांबण्यासाठी म्हणून सांगितल्यावरती थोडंसं कळलं, की काही गोष्टी चेंज होतायत. त्यामुळे मग आम्हाला थांबावं लागतंय असं सांगितल्यावरती थोडी निराशा आली. त्यामुळं आम्ही थोडंसं निराश पण झालो. पण नंतरनी आम्ही पुन्हा एकजुटीने पुन्हा उभं राहिलो. ॲक्चुअली या सगळ्या गोष्टीमध्ये मी सगळ्या जनतेचे धन्यवाद मानते, की त्यांनी आम्हाला थोडंसं बळ दिलं, की "दीपाताई आम्ही तुमच्या संगत आहोत. तुम्ही अपक्ष जरी थांबल्या, तुम्हाला कोणत्या पक्षाचं तिकीट नाही मिळालं, तरीही आम्ही तुमच्या पाठीशी आहोत." या गोष्टीचं त्यांनी आम्हाला थोडंसं एक सहाय्य केलं किंवा आम्हाला एक पाठबळ दिलं. या गोष्टीचं थोडीशी उभारणी घेऊन आम्ही आज पुन्हा नवीन उमेदनी मार्केटमध्ये पुन्हा तयार झालेलो आहोत आणि यावेळेला आम्ही असं ठरवलं आहे, की आम्ही लढणार, पण हटणार नाही. तुम्ही आता ठामपणे सांगताय किती काय झालं तरी लढणार. मात्र जर अजून भारतीय जनता पार्टीची यादी आलेली नाहीये, त्याच्यातही नाव येण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचा पॅनल तयार झालेला आहे. भारतीय जनता पार्टीचा देखील जवळपास निश्चित मानला जातो, पण अद्यापही यादी आलेली नाहीये. जर तुम्हाला भारतीय जनता पार्टीकडनं उमेदवारी नाही मिळाली, तर तुम्ही अपक्ष लढणार का? जर आणखी कुठल्या महाविकास आघाडीतील पक्षातून ऑफर आली तर तिकडे जाणार? माझं याच्यामध्ये खरंच जेन्युइनली मत असं आहे, की मी शक्यतो पक्षाच्या थ्रू करण्याचा प्रयत्न करत होते. पण जर माझं त्या ह्याच्यातून होत नाहीये, तर मी अपक्ष नक्की लढणार. निश्चित आपण पाहतोय प्रभाग क्रमांक 14 मध्ये आपण पाहतोय इच्छुकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. अशातच जे भारतीय जनता पार्टीकडनं इच्छुक होते दीपा काटे, ते देखील आता नाराज झाल्याचं पाहायला मिळतंय. कारण ऐनवेळी पक्षाने विश्वासात न घेता आयारामांना त्या ठिकाणी संधी दिल्याचं म्हटलं जातंय. त्या अनुषंगाने कुठेतरी त्या देखील दुखावले गेलेले आहेत. त्यांच्या ज्या महिला पदाधिकारी आहेत, त्यांना मानणारा जो वर्ग आहे तो देखील दुखावला गेला आणि त्याचं चित्र आपल्याला काल पाहायला मिळालं. त्या ठिकाणी जे प्रचार करणारे भाजपमध्ये आयात उमेदवार आहे, त्यांची तिथं त्या ठिकाणी अडवणूक करण्यात आली होती. त्यांना जाब विचारण्यात आला होता. निश्चितच येत्या काळामध्ये जर अशाच प्रकारे नाराजी जर पक्षात वाढत राहिली, तर ह्याचा फटका भारतीय जनता पार्टीला बसू शकतो. व्हिडिओ जर्नलिस्ट भानुदास शिवरायसह प्रसन्न तरडे, आपला आवाज पिंपरी चिंचवड.